अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण अतिशय सुंदर विषय घेऊन आलो आहोत आणि तो म्हणजे आयुष्य म्हणजे काय असतं. सुख आणि दुःख जीवनामध्ये का महत्त्वाचे आहेत. होय, त्या आयुष्याबद्दल ज्यामध्ये कधी सुख आहे कधी दुःख. पण खरंच आयुष्य म्हणजे काय असतं. आयुष्य म्हणजे फक्त श्वास घेणं नाही, तर आयुष्य म्हणजे प्रत्येक क्षणांचा अर्थ समजून घेणं. कधी हसणं, कधी रडणं, कधी हरवणं तर कधी सापडणं. हे सगळं मिळूनच आयुष्य तयार होत असतं. आयुष्य म्हणजे एक असा प्रवास ज्यामध्ये जीवनाची सुरुवात जन्माने होते आणि शेवट मात्र मृत्यूने होतो. पण या दोन टप्प्यांच्या मध्ये जे काही आपण करतो तेच आपलं खरं आयुष्य असतं. सुख आणि दुःख हे दोन भाव आहेत, जे एकमेकांशिवाय कधीही पूर्ण होऊ शकत नाहीत. जसं दिवसानंतर रात्र येते, तसेच सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख येतेच. सुख आल्यानंतर आपण आनंदात जगतो आणि दुःख आल्यावर आपण जीवनाचा खरा अर्थ शिकतो. दुःख म्हणजे शिक्षा नाही, तर ती आयुष्याची शाळा आहे, जी आपल्याला सबळ बनवते, संयमी बनवते. सुख आणि दुःख हे आपल्या कर्मांवर, विचारांवर आणि दृष्टिकोनावर अवलंबून असतात. जर आपण चांगले विचार केले, चांगलं केलं तर जीवनात सकारात्मकता येते. आणि जर आपण सतत नकारात्मक विचार केला तर दुःख आपल्याला वेढून टाकतं. आणि म्हणूनच लक्षात ठेवा, जीवनात जे काही घडत असतं ते आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठीच घडतं. सुख शिकवतं कृतज्ञ राहा आणि दुःख शिकवतं सबुरी ठेवा. आयुष्य म्हणजे स्वतःला ओळखण्याचा प्रवास, आपल्या अस्तित्वाचं कारण शोधण्याचा प्रयत्न, आपल्या कर्तव्याचं, आपल्या प्रेमाचा आणि आपल्या श्रद्धेचं उत्तर शोधणं. आपलं आयुष्य हे लहान आहे, पण ते अर्थपूर्ण बनवणं पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे. प्रत्येक दिवस हा देवाने दिलेला नवा अवसर आहे, काहीतरी चांगलं करण्याचा आणि कोणाच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा. मित्रांनो, आयुष्याचं सौंदर्य यातच आहे की ते कधी एकसारखं नसतं. कधी ऊन, कधी सावली, कधी हसू तर कधी आसू. पण या सर्वांच्या मधोमध जर आपण शांत मनाने चाललो तर प्रत्येक क्षण मात्र हा आपण सुंदर बनू शकतो. आणि म्हणूनच म्हणतात, जीवन म्हणजे अनुभव आणि अनुभव म्हणजे आयुष्याची शाळा. जीवनामध्ये सुख दुःख येत राहतील, पण जीवन थांबू नका. प्रत्येक दिवस नव्याने जगा, कारण आयुष्य म्हणजे श्वास नाही तर भावना आहे. मित्रांनो, आज आपण एक अशी कथा ऐकणार आहोत जी आपल्याला आयुष्याचं खरं तत्त्व समजावेल. तर कथा अशी आहे की एका सुंदर डोंगराळ भागात एक ज्ञानी साधू राहत होते. गावातील लोक नेहमी त्यांच्याकडे आपले प्रश्न घेऊन येत असत. कुणी म्हणायचं माझं जीवन दुःखाने भरलं आहे, तर कुणी म्हणायचं माझ्या आनंदातही शांती नाही. एक दिवस सकाळी एक श्रीमंत व्यापारी साधूंकडे आला. तो फार दुःखी होता. त्याच्या चेहऱ्यावर चिंता, डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, गुरुदेव, माझ्याकडे पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, घर आहे, कुटुंब आहे, पण तरीही मन शांत नाही. माझ्या जीवनात सुख आहे, पण मनाला समाधान नाही. त्या साधूने थोडेसे स्मित हास्य केलं आणि म्हणाले, चल, आज तुला सुख आणि दुःखाचा खरा अर्थ दाखवतो. त्यानंतर ते साधू त्याला घेऊन नदीकाठी गेले. तेथे त्यांनी त्या व्यापाऱ्याला एक दगड दिला आणि म्हणाले, हा दगड हातात घेऊन या नदीमध्ये बस. व्यापारी नदीत उतरला. थंड पाणी, पक्ष्यांचा आवाज आणि सूर्यकिरणे. क्षणभर त्याला शांतता वाटली. साधूंनी विचारले, कसं वाटतंय. व्यापारी म्हणाला, छान वाटतंय गुरुदेव. तेव्हा साधूंनी त्याला सांगितले, आता तो दगड घट्ट पकडून ठेव. त्याने दगड घट्ट पकडला. हळूहळू त्याचा हात दुखू लागला, थकवा येऊ लागला. साधू म्हणाले, आता सांग, तुला काय वाटतंय. व्यापारी म्हणाला, आता माझ्या हाताला त्रास होतोय गुरुदेव. साधू हसले
आणि म्हणाले, हेच तर आयुष्याचे तत्व आहे. सुख आणि दुःख दोन्ही आपल्याच हातात असतात. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला जास्त पकडून ठेवतो, म्हणजेच माणसं, पैसा, प्रतिष्ठा, अपेक्षा, तेव्हा तेच सुख दुःखामध्ये बदलतं. पण जेव्हा आपण सोडायला शिकतो, तेव्हा दुःख विसरून जातो आणि आपलं मन मुक्त होतं. सुख आणि दुःख हे शत्रू नाहीत, तर त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सुख म्हणजे चांदण्यांची रात्र, तर दुःख म्हणजे काळोख, ज्यातून आपण चांदण्यांचं मोल शिकतो. जर आपल्याला कधी दुःखच मिळालं असतं, तर आपण हसायला शिकलो नसतो. आणि जर फक्त सुखच मिळालं असतं, तर आयुष्याचं मूल्यच समजलं नसतं. दुःख हे शिक्षक आहे. ते आपल्याला संयम शिकवतं, नम्रता शिकवतं आणि माणूस म्हणून घडवतं. आणि सुख हे आपल्यासाठी एक प्रकारचे बक्षीस आहे, जे आपल्याला पुढे चालण्यासाठी शक्ती देतं. मित्रांनो, जीवन म्हणजे नाटकासारखं आहे. कधी आपण हसतो, कधी रडतो, पण दोन्ही क्षण एक समान मौल्यवान असतात. जेव्हा दुःख येतं, तेव्हा विचार करा की देव मला काहीतरी शिकवू इच्छितोय. आणि जेव्हा सुख येतं, तेव्हा विचार करा की हीच ती वेळ आहे देवाचे आभार मानण्याची. आयुष्याचं सौंदर्य यातच आहे की प्रत्येक भावनेला आपलं स्थान आहे. मित्रांनो, तुमचं आयुष्य कितीही कठीण असो, ते नेहमी पुढे जाण्याचे एक कारण घेऊनच येत असतं. त्यामुळे हसत राहा आणि हसवत राहा, शिकत राहा आणि काहीतरी शिकवत राहा. कारण मानव जन्म हा देवांनी दिलेली एक प्रकारची आपल्याला संधी आहे. त्यामुळे त्याचे सोने करा.